नर्मदे हर. मुलगी इथून सकाळी 7:15ला निघालो आणि तिथंच थांबून राहिल्यानंतर मग 9:15ला मी प्रायव्हेट जीप केली. काही चालायला जमाना, गुडघा खूप त्रास देताना मग जीपचा आधार घेतला आम्ही. ही बघा इथं ही जीप उभी आहे, इथं गाडीचा आधार घेतला. या गाडीने आम्ही शूलपाणेश्वरला डायरेक्ट गोरा कॉलनीला आलो. इथे शूलपाणेश्वराचं मंदिर आहे. हे बघा इथं 1 वाजता आम्हाला आणून सोडलं त्यांनी, 1:15ला. दुपारी माता सर येते नित्यानंद आश्रमामध्ये भोजन प्रसादी झाली आमची. तिथून भोजन प्रसादी घेऊन आता शूलपाणेश्वर मंदिरात आलो इथे. आणि आता इथं पुढे हरिकाधाम आश्रममध्ये जाऊ, तिथं थांबू. चालायला अजूनही जमत नाही, पण आता प्रयत्न करणार चालायचा आता, कारण आता शूलपाणी झाडी संपून इकडं आलो आहे आम्ही. समोरचा परिसर शूलपाणेश्वरचा. हे बघा हे शूलपाणेश्वर मंदिराचं हे आहे. पाय चटकतात रे बाबा. हे बघा हे शूलपाणेश्वर मंदिर. आलो नर्मदे. हे बघा हा सरोवर, नर्मदा मैयाचं दर्शन घ्या. नर्मदे हर मैया. हे बघा दर्शन झालं नर्मदा मैयाचं. नर्मदे हर, नर्मदे हर, नर्मदे हर, शूलपाणेश्वर मंदिर. युनिटी ऑफ सरदार वल्लभभाईंचं पटेल आहे बघा. नर्मदे हर, मुलगी येथून नर्मदे हर. हरिकाधाम आश्रम बघा, हरिकाधाम आश्रम मैयाच्या तटावर ही नर्मदा मैया आहे. समोर तिथं फ्लोरा फाउंटन. मुलगी इथून सकाळी 9:20 जीपचा सहारा घ्यायला लागला मला. गुडघ्याचं तर अजूनही काही बरं नाही वाटत मला. आणि तिथून जीपनी मी प्रवास केला. इथे जवळजवळ 1 वाजता शूलपाणेश्वर मंदिरामध्ये आलो. इथून मग हरिकाधाम आश्रममध्ये इथं आलो मी. हा हरिकाधाम आश्रम आहे आणि हे मैयाचा किनारा आहे. इथं आमचे सहकारी सर्व भेटलेत आम्हाला. आता इथून पुढील परिक्रमा बघू, बसनी करू नाहीतर मग जमल्यास पायी करू, जशी मैया करून घेईल तशी. किंवा जर दुखणं वाढलं गुडघ्यांचं तर मग परिक्रमा सोडूनही देईल. आणि इथून पुढे मी व्हिडिओ टाकणार नाही यूट्यूबला, कारण अडचण थोडी आलेली आहे माझी पायांची, गुडघ्यांची. आणि दुसरी गोष्ट, जमल्यास इथून मी बसनी परिक्रमा पूर्ण करण्याचा विचार आहे. नाहीच जमलं तर मग माझी परिक्रमेची मैया मी कोणाजवळ तरी देईल, त्यांना सांगेल पूर्ण करा म्हणून. आणि मग मी घरी निघून जाईल. बघल मैया आता काय आदेश देते. आज वाट बघणार मैयाची, त्याप्रमाणे वागेल. गुडघ्याचा त्रास जर बरा झाला तर मग जाईल, उद्या चालू करील हळूहळू चालायचं. नाही तर उद्याचा दिवस इथं मुक्काम करील. अजून 1 दिवस बघू. जमला गुडघा बरा असला तर मी करील परिक्रमा, नाहीतर मग सोडून देईल. नर्मदे शूलपाणेश्वर मंदिर. आता आरतीची तयारी होणार आहे. आता आम्ही आरतीला चाललो आहे खाली सर्वजण. नर्मदे हर. गाडी जाऊ दे. नर्मदे हर. आता शूलपाणेश्वर आरतीला इथूनही वरतून पाहू शकतो आपण आणि खाली जाऊ शकतो. शूलपाणेश्वर महादेव मंदिर. इथं आरती आहे रात्री. आता आरतीला चाललो आहे आम्ही सगळेजण परिक्रमावाशी. नर्मदे हर, नर्मदे हर, नर्मदे हर. आरतीला चाललो आहे आता घाटावरती. शूलपाणेश्वर मंदिराच्या इथे आरतीला आहे. हे लायटिंग वगैरे आहे. नर्मदे. आता मैयाच्या किनारी आलो आहोत आम्ही सर्वजण परिक्रमावासी. हे बघा हे शूलपाणेश्वरचं मंदिर वरती राहिलं.
इथे आता खाली आरतीचा मला वाटतं 8 7:30 का 8 वाजता आरती चालू होईल इथं मोठी. नर्मदा मैया बघा ते आरती होणार आहे. हे घाट आहे इथं आता लोकांची गर्दी व्हायला सुरुवात झाली. तिथं मोठी आरती होणार. आरतीचा भाग घेणार आम्ही. नर्मदे आमच्या परिक्रमावाशी तर बसले. नर्मदे हर बाबा. कोकणी बाबा नर्मदे हर
जो सत्य है, वह जो शिव है, वे भी सुंदर है। भगवान शिव महाकाल है, वे काल से परे है, इसलिए वे सृष्टि की सारी पावनता का स्रोत भी है। उनकी भक्ति मनुष्य को पाप के सभी बंधनों से मुक्त करने वाली है। परंतु यदि मनुष्य उनकी साधना समर्पण के भाव से न कर अहंकार से करता है, तब उसे साधना का सुख तो मिलता है, परंतु उसका यही अहंकार उसे कर्मों के कर्ता होने के अभिमान से भर देता है। भगवान शिव का एक ऐसा ही साधक था, रावण। रावण को भगवान शिव की कृपा से सब कुछ प्राप्त हुआ। स्वर्ण की अभेद्य नगरी लंका, पराक्रमी संग्रामी, अपार बल और समृद्धि, परंतु 10 बार अपना शीश प्रभु के चरणों में अर्पित करने वाला महाज्ञानी रावण भी अपने अहंकार को श्री महाकाल के चरणों में अर्पित न कर सका। एक बार रावण ने सोचा कि वह अपने बल से तीनों लोगों को हिला सकता है, तो फिर कैलाश पर्वत क्यों नहीं उठा सकता। तो वह अपने आराध्य देव को कैलाश सहित उठाकर क्यों न लंका ही ले आए। अपने बल के दर्द से डसा हुआ रावण यह भूल गया कि भगवान शिव त्रिलोकी के स्वामी हैं। जैसे ही उसने कैलाश पर्वत उठाया, शिव जी की समाधि उन्होंने रावण के अहंकार का नाश करने के लिए केवल अपने पैर का अंगूठा नीचे रखा और तब नर्मदे हर बाबा, नर्मदे हर, नर्मदे हर। शूलपाणेश्वर मंदिराला चाललोय दर्शन करण्यासाठी। आता दुपारची भोजन प्रसादी झाली हरिधाम आश्रममध्ये, आणि हे बाबा आज दुपारी आता सकाळी आले आश्रममध्ये। जालन्याचे बाबा आहेत। काय नाव बाबा तुमचं? रघुनाथ। रघुनाथ निर्मळ बाबा आहेत काय आणि हे वारकरीत आपले पंढरपूरचे दोघं जण। अण्णा कापडे, अण्णा कापडे ते माझ्या सोबत आहे। सोबत हे दोघं जण। सुलपाणी संपवली आता, सुलपाणी संपवून त्यांनी आता सकाळी आले इथं। मग त्यांना म्हणलं थांबा आपण मंदिरात, ते मंदिरात गेले नाही, त्यांना मी मंदिरात घेऊन चाललो इथं। नर्मदा मायाचं दर्शन झालं आणि आता मंदिरात जाऊन आम्ही दर्शन घेऊ आणि मग येऊ पुन्हा। शूलपाणेश्वर महादेवाचं दर्शन त्यांनी घेतलं नाही, चुकून इकडे डायरेक्ट आले। शूलपाणी महादेव मंदिराचं दर्शन घेतलं आता। शूलपाणी महादेव मंदिर आहे बाबा, हा शूलपाणी महादेव दर्शन घेतलं। हे आपले जालनाचे बाबा आहेत वारकरी, परिक्रमा करतायत। शूलपाणी गाडी आता जाऊन आली हरिधाम आश्रममध्ये, भोजन प्रसादी झाली आणि आता तिथून आम्ही खाली जात आहे इकडं याचे दर्शन करण्यासाठी। नर्मदे हर, नर्मदे हर, नर्मदे, नर्मदे हर मैया, नर्मदे हर। वरती हात करा, वरती नर्मदे